नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे जालना जिल्ह्यातून. धनगर आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना अंबडमध्ये 1 दिवसाची संचारबंदी. जालना धनगर आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना व अंबड शहरात संभाव्य तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन अलर्ट मोडवर आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी सकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जालना जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163(1) व 163(2) अन्वये हे आदेश जारी केले आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच शहरात शांतता टिकून राहावी यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान धनगर समाजातील नेते दीपक भीमराव बोऱ्हाडे यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे प्रस्तावित केलेल्या आमरण उपोषणास प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. आदर्श आचारसंहिता लागू असणे व सुरक्षेच्या कारणांमुळे आंदोलनावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत शाळा, महाविद्यालय, बाजारपेठा, दुकाने तसेच सर्व व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच कोणालाही शस्त्रे, ज्वलनशील किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मात्र नागरिकांच्या अत्यावश्यक सेवांवर परिणाम होऊ नये यासाठी रुग्णालये, दूध वितरण, पाणी पुरवठा, वीज सेवा, रेल्वे सेवा आणि प्रसार माध्यमांना संचारबंदीमधून वगळण्यात आले आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व शांतता राखावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना.